आनंदाचा सोहळा क्षणात भयावह बनला। अमरावतीतील लग्न समारंभातच नवरदेवावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे सुरू असलेला विवाह समारंभादरम्यान हा प्रकार घडलाय। बडनेरा येथील सुजल समुद्रे याचा विवाह सोहळा सुरू असताना दोन युवकांनी स्टेजवर घुसून नवरदेवावर धारदार चाकूने वार केला आहे। या हल्ल्याचा ड्रोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उपस्थित पाहुण्यांमध्ये एकच गोंधळ उडालाय। हल्ल्यात नवरदेव जखमी झाला असून नववधू आणि नवरदेवाची आई धक्क्याने बेशुद्ध पडल्याची माहिती आहे। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झालेत। त्यावेळी नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी धाडसाने आरोपींचा पाठलाग केला, मात्र त्यांच्यावरही चाकूने वार करण्याचा प्रयत्न झालाय। जखमी नवरदेवाला तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तो उपचारानंतर घरी परतला आहे। मात्र या घटनेमुळे समुद्रे कुटुंबियांनी विवाह तात्पुरता स्थगित केला असून संपूर्ण कुटुंबात दहशतीच्या सावटाखाली आहे। त्यांनी पोलिसांकडे आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून लग्नासारख्या मंगल सोहळ्यातही आता दहशतीचं सावट निर्माण झालं आहे, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहेत। सुजल समुद्रे याच्या लग्नाचा कार्यक्रम साहिल लॉन्स या ठिकाणी सुरू होता। लग्नानंतरचं रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे। या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता। तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला। सदर प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत 586/25 कलम 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्याच नंतर हे जे जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले, त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन, राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडीची तोडफोड केली, एक गाडी जाळली आणि घरात नुकसान केलं। यावरून 587/25, 189(2), 190, 191(2) अशा प्रकारचा BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत, तपास करत आहेत। महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।